नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेचं एक सूचनापत्रक या ठिकाणी आलेलं आहे। ते जाहिरातीबद्दल शुद्धीपत्रक काढलेलं आहे। काय आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी एक मी बॅच अनाउन्स करतो की जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये एक पारदर्शकता येईल आणि आपण या ठिकाणी अभ्यास करत असाल तर एक सर्वांच्या पुढे पाऊल राहाल। सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती या नावाने ही बॅच आहे। बघा, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता या ठिकाणी आपल्याला शिकवलं जाईल आणि ही 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे। 999 रुपये फी आहे। विद्यार्थी मित्रांनो, या बॅच बद्दल तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर 8530121002 या नंबरवरती आपण संपर्क करून या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता। आपण बघूया काय शुद्धीपत्रक आहे। नाशिक महानगरपालिका यांनी हे शुद्धीपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे। त्यांची जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्याबाबतचे हे शुद्धीपत्रक असल्या कारणाने आपण नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून हे घेतलं। नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर गट क आणि गट ड यामधील अभियांत्रिकी आणि आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती, कधी 29/10/2025 बघा 4/11/2025 रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने खालील शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, हे काय ऑफिशियल माहिती असल्यामुळे मी तुम्हाला ही या ठिकाणी वाचून दाखवलेली आहे। पण जे काय ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा या मुदतीमध्ये बदल झालेला आहे तो बदल या ठिकाणी सांगितलाय। बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक बघा काय होता की 16/12/2025 होता, परंतु आता सुधारित जो दिनांक आलाय तो 31/12/2025 म्हणजे या ठिकाणी अर्ज दाखल करण्याची जी काही मुदत आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। बघा, 31 तारखेपर्यंत 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार आहेत। 31 डिसेंबर लक्षात असू द्या, 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करता येणार आहेत। बघा, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क जी काय भरण्याचा डेट आहे ती सुधारित दिनांक सुद्धा 31 डिसेंबर या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज अजून दाखल केलेला नाही अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे तुम्ही व्हिडिओ पाठवा किंवा डेट सांगा। बघा, काही मध्यंतरीच्या काळामध्ये विषय झाला होता की काही जणांना अनुभवाच्या या अटी होत्या, त्या अटी या ठिकाणी शिथिल केलेल्या आहेत आणि म्हणून ही डेट वाढून दिलेली असावी असं मला वाटतं। विद्यार्थी मित्रांनो, वेळेतच अर्ज दाखल करा आणि वेळेत अभ्यास करा। आपली ड्रीम पोस्ट या ठिकाणी आपली वाट पाहते। या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।